हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हाती घेतलं पाहिजे होतं काम. सायनचा पूल आपण पाहताय, टिळक ब्रिजचं पण काम अजून चालू आहे, पूर्ण झालेलं नाहीये. ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे. आम्ही मार्चमध्ये त्यांना विनंती केली होती, ती त्यांनी मानली. पण आता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे, आता नवरात्र सुरू आहे, थोडा हा विचार करून करावा. पण MMRD स्वतःच्या घाईत आहे. एक माहिती अशी सुद्धा मिळते एल्फिस्टन ब्रिज संदर्भातली की जो सेंट्रल रेल्वेच्या हद्दीतला भाग आहे त्याला परवानगी मिळाली, मात्र जो वेस्टर्न रेल्वेच्या हद्दीतला भाग आहे ती तोडायला अजून परवानगी मिळालेली नाही. रेल्वेचं एकंदर आपण काम पाहताय, डिले रोडला केवढा वेळ झाला होता, आम्ही त्याचं नाव डिले रोड ठेवलं होतं. एकंदरच रेल्वे ह्याच्याशी सांगड घालणं तुम्ही पाहिलं असेल. मेट्रो 2 हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो काम प्रलंबित होतं. आत्ता काम सुरू झालंय. पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम ॲटलिस्ट वरळीमध्ये नाही व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळं करत आहोत. आणि इथे आमचे BMC बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे. दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेले अनेक जण मदतही घेऊन जातात, परंतु मदत काही पदाधिकारी स्वतःचं ब्रँडिंग करतात किंवा सोशल मीडियावर टाकतात, त्याच्यामुळे त्यांना तोड कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील झापल्याचा व्हिडिओ समोर आला. नक्कीच. पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोरच मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, खास करून आपण पाहिलं असेल बिहार, 10,000 रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले, घोषणा झालेली आहे. तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाही आहे. पण जे राज्य जिथे निवडणुका नाही आहेत, जसं महाराष्ट्र आहे आज, जिथे निवडणुका नाही आहेत, पण आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला GST देतो. महाराष्ट्रातून GDP जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे. आज मदत काय जाहीर झाली आहे? जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा. हे अजूनही कुठेही होत नाहीये. हे दुर्दैव आहे. म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता. पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत. महाराष्ट्राचे शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे. मुख्यमंत्री जाऊन देखील भाजप असं म्हणते की ठाकरेंनी आपला दसरा मेळावा रद्द करावा किंवा ऑनलाईन घ्यावा आणि मदत पूरग्रस्तांना नाही. हो, कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत. आम्ही तर विचारलं ना, PM केअरचा पैसा गेलाय कुठे? PM केअरचा पैसा वापरा ना. चला, तुम्ही PM केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना, आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू, होर्डिंग तुमचे लावू. पण PM केअरची मदत करायची नाही. मुख्यमंत्री आपण पाहताय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत, पण अजूनही घोषणा केलेली आहे, पुढे काही वितरित झालेलं नाहीये. हेच नाही तर मागच्या 2-2.5 वर्षामधले जवळपास 15,000 कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत. ही थकबाकी आहे कुठची? तर मदतीची शेतकऱ्यांना. कोणाचे हे ते पैसे? पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उधळपट्टी करता, कारण निवडणुका आल्या. तुम्हाला 11 वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षानुवर्ष तुम्ही भाजप सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागले असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी? आता हे होर्डिंग लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल, कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही किंवा त्यांचं राज्य नसतं किंवा 11 वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून, केंद्र सरकार 11 वर्ष, महाराष्ट्र सरकार 2.5 वर्ष आमची सोडली तरी 9.5 वर्ष त्यांचीच. हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं, काय प्रशासन चालवलं ह्याच्यावर बोलू नाही शकत. नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत. समोर काय येतं? मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात. आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. तेवढ्या ह्याच्यावरच, आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढवत असतात. काम काय केलंय, लोकांना काय दिलंय 11 वर्षात ते तर दाखवा. अच्छे दिन आएंगे कब? भारत पाकिस्तान काल सामना झाला. भारतीय टीमने ट्रॉफी घेण्यास नकार दिला, परंतु 2 सामन्यांना चांगला बायकॉटचा प्रतिसाद मिळतो. कालचा प्रतिसाद थोडासा कमी. नाही, ही सगळी नौटंकी आहे. हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले, तर आधी मिळवले नसले वगैरे. पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री UN ला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले, सिंदूरचं युद्ध ते जिंकले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली, जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं, तर आपल्या भारतीय नागरिकांना 36 लोकांना तिथे पहलगाममध्ये ठार मारलं गेलं. आणि एवढं सगळं होत असताना ICCचे अध्यक्ष कोण आहेत? एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत? भाजपचेच पदाधिकारी आहेत ना.